लाय काय नाही रे, काल ते अधिवेशन चालू झालं की नाही, त्या अजित पवारांच्या शोकसभा चाललेली आणि सर्व हां. पक्षातली नेते त्यांची एवढीच भरण स्तुती करत होती. म्हणजे पूर्वी त्यांचं कसं वागणं बिगणं, ते कसे होते, का होते, कोणमध्ये माझा भावासारखा मित्र होता, मित्र विवलक होता, माझा संघटक चांगला होता, माझा नेता होता, आणि सगळे सांगितलं पक्षाचे जे सांगतात. मला एवढंच त्यांना म्हणायचं आहे की त्यांना खरोखर जर शिवसभेला त्यांना श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांचं एक स्वप्न होतं ना, अजित पवार यांचं पहिल्यापासून की मी मुख्यमंत्री. आज हां. त्यांच्या नशिबात ते नव्हतं, तरी यांनी खरोखर त्यांना श्रद्धांजली जर मनापासून सर्व पक्षांनी जर त्यांना व्हायची असेल तर त्यांच्या आता मिसेस सौ सुमित्रा पवार ताई ह्यांना तिने मुख्यमंत्री करावं, मग त्यांच्यावर आत्म्याला पण शांती मिळेल. आणि बरोबर आहे तुमचं की. जे खरोखर त्यांच्यावर जे मनापासून प्रेम आहे का नाही ते पण करणं. आता आजान चालू झालं, खरं प्रेम कळेल ना. आज तुम्ही सर्व पक्षीय लोक त्यांनी कधीही भेदभाव मानला नाही, सगळ्यांच्यासाठी त्यांनी काम केलं असं तुम्ही म्हणताय. आणि अण्णांना सांभाळून घेतलं, आता त्यांना तुम्ही सांभाळून घ्यायला पाहिजे. ताईंना आपल्या सुमित्राताई पवारांना मुख्यमंत्री केलं तर खरोखरच त्यांच्या आत्म्याला खरोखर मनाला पण त्यांच्या शांती वाटेल की माझ्या जवळच्या सहकाऱ्यांनी सगळ्यांनी मिळून माझं स्वप्न साकार केलं, त्याचा मला आहे असेल असं त्यांना वाटेल. आणि बरोबर आहे असं की. वाटते असं विजय साळके सरकार ते वाचायला आलेलो. त्यांची स्तुती केलेली सगळी वाटलेली, ही स्तुती त्यांच्या मिसेसना सुमित्राताईंना मुख्यमंत्री करून जर ही श्रद्धांजली व्हायली तर फार मोठा महाराष्ट्रात इतिहास घडेल असं मला वाटतं. त्या राजांपती